यू मायनस 1 यू प्लस 1 अँड रिमेनिंग यू स्क्वेअर प्लस 1. हे यू रेस टू 4 मायनस 1 यूचा चौथा घात वजा 1 किंवा यू टू द पॉवर 4 मायनस 1 इक्वल टू यू मायनस 1 इन अनदर ब्रॅकेट यू प्लस 1 इन अनदर ब्रॅकेट यू स्क्वेअर प्लस 1. आता यू स्क्वेअर प्लस 1 ह्याचे फॅक्टर आपण नंतर बघू काढायचे, कारण ह्याचे काढायचेच नाही फॅक्टर वगैरे, इथंच थांबायचं आपल्याला. तर न्यूमरेटर आपण काढलेला, आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर काढू. यू क्यूब मायनस 1 डिनॉमिनेटर आहे, छेदस्थानी यू घन वजा 1 आहे. तर ह्याचे फॅक्टर काढण्यासाठी आपल्याला इथे सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हेच इक्वेशन कसं लिहायचं आहे, यू क्यूब प्लस 0 इंटू यू स्क्वेअर. 0 इंटू यू स्क्वेअर मीन्स व्हॉट, 0. फक्त आपण कोइफिशियंट समजण्यासाठी लिहितो आहोत. 0 यू आणि त्याच्यानंतर मायनस 1. मग इथे 0 0 येणार आहे आणि रिमेनिंग यू स्क्वेअर मायनस 1 येणार आहे. तर आता हे आपण असं का लिहितोय, तर आपल्याला कोइफिशियंट पाहिजेत. न यू स्क्वेअर यू क्यूबचा कोइफिशियंट काय आहे 1, यू स्क्वेअरचा 0, यूचा 0 आणि मायनस 1 आणि 1 फॅक्टर इज यू मायनस 1 माहिती आपल्याला. अनदर फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग 1 इथे आपल्याला 1 असेच यायचे. 1 इंटू 1 1 गुणिले 1 इथे गुणाकार करायचा, 1 गुणिले 1 इथे लिहायचा आहे. आणि ह्या दोन्हींची बेरीज 0 अधिक 1 0 प्लस 1 1 1 इंटू 1 1 0 प्लस 1 1 1 इंटू 1 1 मायनस 1 प्लस 1 इक्वल टू 0. हे शेवटचं इथे 0 यायला पाहिजे. आता हे रिमेनिंग ह्याच्यावरून आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. इथे 1 आणि 2 म्हणजे यू स्क्वेअर प्लस यू प्लस 1. दिस इज अनदर फॅक्टर. अनदर फॅक्टर इज यू स्क्वेअर प्लस यू प्लस 1. तर ह्या पद्धतीने आपण फॅक्टर फाइंड आउट केलेत. आता इथे आपण फॅक्टर लिहू. आता इथे यू स्क्वेअर मायनस 1 न्यूमरेटरला आहे आणि यू स्क्वेअर नाही, यू मायनस 1 आणि इथे पण यू मायनस 1 एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला आहे. तर हे आपण कट करू शकतो. रिमेनिंग टर्म्स आर, इथे आपल्याला एक रिझन लिहावं लागतं. ॲज यू टेन्स टू 1 यू मायनस 1 इज नॉट इक्वल टू 0. यू प्लस 1 यू स्क्वेअर प्लस 1 यू स्क्वेअर प्लस यू प्लस 1. आता इथे ह्याच्यानंतर फॅक्टर पडतात का, यू स्क्वेअर प्लस 1 ह्याचे फॅक्टर पडू शकतात का, तर नाही पडत. इथे ह्याचे सुद्धा फॅक्टर नाही. हे लास्ट स्टेप आहे, ही लास्ट पायरी आपली, शेवटची पायरी. आता काय करायचं आहे, यू इक्वल टू 1 ह्याच्यात ठेवून द्यायचं आहे. 1 प्लस 1 1 स्क्वेअर प्लस 1 1 स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 2 इंटू 2 1 स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 1 प्लस 1 प्लस 1 3 इक्वल टू 2 इंटू 2 4 4 अपॉन 3. आन्सर इज 4 अपॉन 3. उत्तर काय आहे, 4 छेदस्थानी 3.